जनाई मुक्ताई नेसल्या हिरवी लुगडी अंगणामध्ये विठोबा खेळतो फुगडी जनाई मुक्ताई नेसल्या रेशमी लुगडी अंगणामध्ये विठोबा खेळतो फुगडी पहिल्या दिवशी नानोबा आले फुगडीच्या डावात रंगून पहिल्या दिवशी नानोबा आले फुगडीच्या डावात रंगून जनाई मुक्ताई नेसल्या रेशमी सगळ्यात खतरनाक निवडणूक जर कोणती असेल तर ग्रामपंचायतची. खायला काही भेटत नाही, लोक जमिनी विकल्याशिवाय राहत. ही वस्तुस्थिती. तुमच्या तिकडं बरं आहे, कारण MIDC आहे, जमिनीला भाव आहे, त्याच्यामुळं ठीक आहे. आतापर्यंत सरपंच झाला आणि त्यानं 100 एकर जमीन घेतली, अजिबात माणूस नाही. पण सरपंच झाला आणि त्यानं 10 एकर विकली, असे 1000-100 सरपंच सांगेल मी तुम्हाला. सगळ्यात खराब निवडणूक सरपंचाची. एका गावामध्ये सरपंचाची निवडणूक चालू होती, दोन्ही पार्ट्यांचा प्रचार चालू होता. येऊन येऊन येणार कोण, हा म्हणायचा आमच्याशिवाय आहेच कोण. आणि ग्रामपंचायतचं मतदान म्हणजे 100-125 मतांनी एक ग्रामपंचायत सदस्य निवडून येतो. आता सर्वांनी आपली मतमोजणी केली. बरं, मतमोजणी एवढी सुंदर करतात, खालच्या वाड्यातले 15, वरच्या वाड्यातले 15 आणि ते धनगराळीतले 10-20 मतदान भेटले की आलं आपलं सीट निवडून. असं नियोजन करतात ते कार्यकर्ते. सरपंच पदाचा उमेदवार जो होता त्यानं सर्व मतदान मोजलं, पण त्याच्या वार्ड मधली एक म्हातारी शेतात राहत होती. त्यानं विचार केला, या म्हातारीनं जर आपल्याला मतदान केलं ना पोरं आपलं सीट लागतं. पोराने स्कॉर्पिओ काढली, म्हातारीला आणण्यासाठी गेले. ए आजी, कधी नव्हतं आमचा भाऊ उभा राहिला आणि तू जर आम्हाला मतदान केलं तर आमचं सीट लागतं. म्हातारी माळकरी होती, म्हणे भाऊ मी तुम्हालाही मतदान करणार नाही, त्यांनाही करणार नाही, कारण तुमच्यासारखे लबाड दुसरे कोणीच नाही. ती जुनी म्हातारी तिला काय म्हणे, मतदान मागायला पुढे येताना नंतर 5 वर्ष कुठं तोंड काळ करता दिसत नाही, मी तुम्हाला मतदान करणार नाही. एक पोरग हुशार होतं, म्हणे आजी अगं फुकट नको करू का माय, 5 ग्रॅम सोन्याचे मणी देतो. मणी म्हणल्यावर म्हातारी पगळली ना. आता महिला मंडळीला सोनं किती आवडतं तुम्हाला नाही कळणार, ज्या दिवशी तुम्ही बाई असाल त्या दिवशीच कळलं. तसं कळणार. आपल्या तिकडे एखादी गाय पळायला लागली की आपण तिच्या गळ्यामध्ये लोड न देतो, काय देतो माया हो. तसं एखाद्या मायमावलीला उभं करा, तिला म्हणा बाई हे 50 किलोचं सोन्याचं लोड नाही, मान मोडल पण जात नाही म्हणणार नाही. एवढी प्रेम आहे त्यांचं, अवघड प्रेम आहे. ऐका किती प्रेम आहे सोन्यावर. अहो डुप्लिकेट सोन्यावर येतो, खऱ्या सोन्यावर तर किती असेल. आमच्या गावामध्ये एका पाटील समाजाच्या पोराचं लग्न ठरलं, दौंडी दिली त्यानं गावात. ऐका माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे, प्रत्येकाने लग्नाला यायचं, प्रत्येकाच्या दारामध्ये स्कॉर्पिओ उभी केली जाईल. आणि ज्या पोराचं लग्न होतं त्याच्या बापाकडे 700 एकर जमीन आहे. किती? ज्या माणसाची पोरगी गेली त्याच्याकडे 300-400 एकर जमीन, 2 कोटीचा मंडप, मुख्यमंत्री आमदार खासदार सगळे लग्नाला येणार. त्यानं दौंडी दिली गावात. ऐका सुलभान घरी कोणीच राहायचं नाही, प्रत्येकाने लग्नाला यायचं, प्रत्येकाच्या दारामध्ये प्रत्येक घराला एक सेपरेट गाडी आहे. आमच्या गावाच्या 10-12 सोयाबीन सोंगणाऱ्या मायमावल्या एकत्रित झाल्या. बाई पाटलाच्या पोराचं लग्न आहे ग, आपली घरची परिस्थिती एवढी नाजूक आहे माय, आपल्या गळ्यामध्ये फुटका मणी नाही सोन्याचा, ना आपण कसं जायचं. त्या 8 जणीची एक अध्यक्ष, तिला मुकरदम म्हणतात. तुमच्या तिकडे काय शब्द आहे? हा बस नाही, मुकरदम तर बचत गटाचे अध्यक्ष कळतील माया हो तुम्हाला. तुमची आव्हाळवाडीची सोडून आमच्या बुलढाण्याची तुमचा काही संबंध नाही, कारण मला अजून थांब नाही 1.5 तास. अजिबात तुमचा काहीच विषय नाही, सगळं आमच्या तिकडचं सांगतो. तिकडे गेल्यावर तुम्हीच सांगायचं, दुसरं आणायची कुठून दरवेळेस नवीन लोक. ऐका ती म्हणे कशाला काळजी करते का, आता सोनाराने नाही काढलं का ते डुप्लिकेट 250 रुपयात अर्धा किलो, 8च्या 8 आठवत बसल्या. तालुक्याला बाजाराला गेल्या आणि 250 रुपयात राणी हार काय, चप्पल हार काय. बरं हाराचे नावं बी असे असतात, सँडल काय, ते अंगठ्या काय, ते कानातले डुलो काय, हातात सोन्याच्या बांगड्या. 250 रुपयात अर्धा किलो सोनं घेऊन आल्या. ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सकाळी 4 वाजता उठल्या, मस्त शृंगार केला, कपडे वगैरे घातले आणि प्रत्येकानं गळ्यात अर्धा किलो सोनं घातलं. सोन्यापेक्षा जास्त चमकू लागलो. स्कॉर्पिओ मध्ये बसल्या, जशी गाडी मंडपात गेली, 10 ते 15 हजार लोक मंडपात होते, 100 आयटम जेवायला असतील. एवढं सगळं असताना ड्रायव्हरनं ब्रेक केला आणि दरवाजा उघडला आणि ह्या गाडीतून उतरल्यानं लोक नवरदेवाकडं बघेन, नवरीकडं बघेन, जेवणाकडं बघेन, मंडपाकडं बघेन, अख्खच्या अख्खं वराडी 8 जणीकडं पाहत होतो. देवा, बायाच्या गळ्यात जर एवढं सोनं असेल तर श्रीमंत किती असतील बाई. आता लोकायला काय माहिती डुप्लिकेट आहे म्हणून. डुप्लिकेट हे खऱ्यापेक्षा जास्त चमकतं. बरं डुप्लिकेट आहे खऱ्यापेक्षा जास्त चमकतं. आणि मग 7:30चं लग्न झाल्यावर लवकर घरी मारून मस्त गप्पा मारत बसल्या. रात्रीचे 12 वाजले. कोरोनाचा काळ होता, उद्योगधंदे बंद होते, चोऱ्या सुटल्या होत्या आमच्या परिसरात. बरोबर 12:30-1च्या सुमारात 10 चोरांनी आमच्या फाट्यावर गाडी अडवली. थांबवा गाडी.
त्या ड्रायव्हरनं चोर पाहिल्यावर ड्रायव्हर थरथर थरथर कापायला लागला. ड्रायव्हरनं विचार केला, मला एक जरी चापट मारली तर मी जगू शकत नाही. ड्रायव्हर रडत खाली उतरला. हे बघा 10,000 रुपये मला भाडं दिलं, हे भाडं घ्या, फक्त मला मारू नका. ड्रायव्हर गेलं निघून. चोरानं बॅटरी काढली, गाडीत लावली. 8 जणी बयान पायाच्या गळ्यातलं सोनं पाहिल्यावर तो चोर नाचायला लागले. त्यातला एक चोर संगीत विशारद होता. त्याला कुठं दम निघतो, त्यानं लावला सोन. आजी सोनियाचा दिन, वर्ष अमृताचा घन, आजी सोनिया. त्याच्या मागचं म्हणे, उजळले भाग्य आता. बस आता 2 वर्ष चोरी करायचं काम नाही. 8 महिला आहे, प्रत्येकीच्या गळ्यात अर्धा 4 किलो झालाय. 60चा भाव चालू आहे. आता टेन्शनच नाही. प्रत्येकाने तलवारी काढल्या. हे बाय उतरा खाली. आता घाबरत घाबरत बिचाऱ्या खाली उतरल्या. हे बघा तुमच्या पाया पडते, फक्त मारू नका. काय पाहिजे ते काढा त्या गळ्यातलं सोनं. आता डुप्लिकेट म्हणल्यावर यांना काय लाज वाटते. प्रत्येकीनं सोनं काढून टाकलं. चोरानं सोनं सगळं गोळा केलं, एक गथुडं बांधलं, चोर निघून चालले. मग शांत माराव ना. पण अध्यक्षाला भाषण ठोकायची हौस. अध्यक्षाला कुठं दम निघतो. अध्यक्षाने घेतलाच माहिती करतात. ए मेल्या जाय 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 घेऊन. डुप्लिकेट तर काही गरज होती शहाणपणा करायची, काही गरज नव्हती ना. चोर परत आले. 7 जणीला कमी आणलं. पण अध्यक्ष असा धुतला म्हणसाल. अध्यक्ष निळा पिवळा हिरवा असा गम म्हशी सारखा फुगला होता. मी सरकारी दवाखान्यामध्ये अध्यक्षाला भेटायला गेलो. मला अध्यक्ष कोणी मारलं. चाफा बोले ना. आता डुप्लिकेट सोनं जर माणसाला एवढं प्रिय असेल तर ओरिजिनल सोनं, ते बी 5 ग्रॅम म्हणजे 25-30 हजाराचं सोनं. म्हातारी म्हणली काही हरकत नाही. जशी म्हातारी उचलली पोर आणि तशी स्कॉर्पिओ टाकली आणि लगे ग्रामपंचायत मतदान केंद्रासमोर आणलं. म्हातारीला सांगितलं, बघ म्हातारे, आपली निशाणी घोडा आहे. काय? आपली निशाणी घोडा आहे. घोड्याच्या डेअरीवर शिक्का मारायचा. म्हातारी म्हणे काही हरकत नाही. म्हातारी पहिल्यांदा पाहिलं धनुष्य, तिकडे गेली नाही. इंजन पाहिलं, इंजन नाही. कमळ पाहिलं, कमळ नाही. सगळ्यात कोपऱ्यामध्ये काय होता? घोडा होता. म्हातारीनं घोडा पाहिला, पण म्हातारीने एक चुकी केली. घोड्याच्या डेअरीवर शिक्का मारायचा तर म्हातारीने स्वतःच्या डेअरीवर मारला. म्हातारी बाहेर आली. पोर आली. एवढा आनंद महाराज. कोणी फटाके काय आणतंय, कोणी गुलाल काय आणतंय, कोणी म्हणे येऊन येऊन येणार कोण. पोराने जशी म्हातारी उचलली तशी वाघोलीला डायरेक्ट 5 ग्रॅम सोन्याचे मणी बिनी केले. म्हातारीला शेतात सोडण्यासाठी गेले. ते पोरग म्हणे, ए म्हातारी, नक्की तू आम्हालाच मतदान केलं ना. असा गोड गैरसमज लोकांचा की पैसे घेऊन लोक मतदान करतात. लोकांना सगळ्याचं तेरसं खाल्लेले. लोक पैसे एकाचे घेतात, भेळ एकाची खातात, कोंबडी एकाचे खातात. निवडून आल्यानंतर गुलाल दुसऱ्याचाच घेतात. म्हातारीला म्हणे, नक्की तू आम्हाला मतदान केलं. हो रे बाळा, मी माळकरी बाई आहे. 5 ग्रॅम सोन्याची मणी दिली, मी खोटं का बोलू. असं 10-12 वेळेस विचारल्यानंतर जुनी म्हातारी होती 70-75 वर्षाची. होणार आहे म्हणे, मेल्या तुला खोटं वाटतं का. हे पाय म्हणे. त्या म्हातारीचा ढेरीचा शिक्का पाहिल्यानंतर पोरग थंडगार झालं. पोरानं सांगितलं, अगं बाई, तुला 5 ग्रॅम सोन्याची मणी दिली होती, तुझ्या डेअरीवर नाही. कोणाच्या डेअरीवर शिक्का मारायचा? घोड्याच्या. संपलं माझं उदाहरण. हसण्यासाठी नाही सांगितलं, तुम्हाला याचा सिद्धांत सांगतो. भगवंताने तुम्हाला मतदान करण्यासाठी खाली पाठवलेलं आहे. लक्ष देऊन ऐका. भगवंताने तुम्हाला मतदान करण्यासाठी खाली पाठवलं. तुमच्या मतदानाचं सिक्का आहे परमार्थ, भगवंताचं चिंतन. आणि देव म्हणतो, तुम्ही जर मतदान दिलं तर मी तुम्हाला मोक्ष देईल. काय देईल? मोक्ष देईल. पण तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुर्भाग्य असं आहे, भगवंत रूपी नामस्मरणा रूपी घोड्याच्या डेअरीवर शिक्का मारायचा, तर संसार रूपी डेअरीवर शिक्का मारला. त्याच्यामुळं महाराज सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा. एवढा सुंदर नरदेह प्राप्त झालाय ना. इथं येऊन जर देवाचं चिंतन नाही केलं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतो, तूने जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया रे, क्या किया
जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। अरे साधू संतांचे वचन वाया जाणारच नाही। अमृत को छोड़ा पीता शराब तू, हरि भजन को मुख मोड़ दिया, पैसों के खातिर करता मिलावट, नेकी और नीति को भूल गया, तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया। ज्याच्यासाठी आलेले आहात, ज्याच्यासाठी भगवंताने नरदे दिलेला आहात, ती गोष्ट जर जीवनामध्ये तुम्ही इथं येऊन नाही केली, तिचा परिणाम, तिचं प्रायश्चित्त काय आहे? तुकोबराय अभंगाच्या सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, ओ सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला, ओ नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी वाया, ओ नाही तरी गेला, ओ नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दूरवती दूरी, करिता भरोवरी दूरवती दूरी, करिता भरोवरी दुरावती दूरी, करिता भरोवरी दुरावती दूरी, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला वाया, नाही तरी गेला जन्म वाया. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, एवढा गोड नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुम्ही कोणत्या देवाचं चिंतन करता याविषयी माझं दुमत नाही, पण त्या देवाविषयी चिंतन करत असताना एक निष्ठता माणसाच्या अंतःकरणामध्ये असावी. काय असावी? एक निष्ठता. हल्ली काय झालंय माहितीये का? एक निष्ठता माणसाच्या जीवनामध्ये राहिलीच नाही महाराज. वार बदलला की देव बदलतात लोक. किलोनं उपवास आहे, 150 देवे. 33 कोटी देव असून सुद्धा लोक थडग्याच्या दर्शनाला जातात. हे दुर्भाग्य हिंदू धर्माचं महाराज. एवढे देव असताना बाकीच्या देवाची गरज नाहीये, पण आपली मानसिकता चुकीची चाललेली. तुम्हाला असं वाटतं हे केलं की माझं बरं होईल, ते केलं की माझं बरं होईल. काहीच बरं होणार नाही.
तुम्ही एकच देव घ्या, त्या देवाच्या पाठीमागा लागा, तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. एक सांगू महाराज तुम्हाला, तुतार्यांचा आवाज कमी कर, चुकीतले बोकस तरी आवाज येते. दुष्काळ पडलाय. दुष्काळ पडल्यानंतर एका शेतकऱ्याने बागायती एरिया सुंदर डाळिंब वगैरे लावलेली, पाणीच नाही, काय करावं. मित्रांनी सांगितलं आपल्याला बोर घ्यायची. काय घ्यायची? बोर घ्यायची. बोरची मशीन बोलवली. 25-30 एकर जमीन होती. बोर घ्यायला सुरुवात केलं, ते बोर 20 फूट गेलं की तो शेतकरी थांबला, बस दुसरीकडे घे खड्डा. असं करता 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 त्यांना अख्ख्या शेतात खड्डे केले. पाणी लागलं, वेळही वाया गेला, पैसेही गेले, अख्ख्या शेतात खड्डे झाले आणि पाणी लागलं नाही. पण त्या शेतकऱ्याने जर तोच बोर तसाच खाणला असता तर 100% त्याला पाणी लागलं असतं. तसं 1000 देवाच्या मागं लागण्यापेक्षा एकच देव घ्या. काय घ्या? एकच देव घ्या आणि तो देव कमीत कमी 1000 फूट खाली खांदा. देवाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत जन्माला आले, पण पांडुरंग परमात्मा सोडून त्याने दुसऱ्याच्या समोर मस्तक सुद्धा ठेवलं नाही. महाराज, ही वारकरी संप्रदायाची खासियत आहे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या काळात सुद्धा अनेक देव असतील. तुकोबरायने तर जाहीर निषेध केला, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी, भूते खेते आपुल्या पोटाशी रडते, मागते शिते अवदान. अरे, ज्या देवाला स्वतःला खायला भेटत नाही ते देव तुमची काय पोटाची थळगी भरतील. काही लोक सांगतात आम्ही देवीला नवस करतो. काय नवस करतो? बोकड्याचा नवस आहे. आतापर्यंत कोणत्या देवीने बोकड्या खाल्ल्या? नाव देवीचं करतात आणि खातात. हे अजिबात नाही. त्या 2000चा बोकड्या कापण्यापेक्षा त्याच 2000चे त्या देवी मातेला पत्र दिल्यानंतर देवीला आवडणार नाही का? त्याच 2000ची देवीच्या मंदिराला फडशी दिली तर देवीला आवडणार नाही का? अरे, त्याच 2000चं जर सिमेंट दिलं मंदिरासाठी देवीला आवडणार नाही? नाही 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 नाही. तुमच्या तोंडाचे चोचले भरण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही देवायचं काय केलं? नाव खराब केलंय. महाराज सांगितलंय, पण काम क्रोध बकरा मारा. तुमच्या अंतकरणातला जो काम रूपी बकरा आहे, क्रोध रूपी बकरा आहे, तो मारा आणि पूजा रुक्मिणीच्या वरा. म्हणून तुकोबराय सांगतात, बाबा ना, बाकीचं काही करण्यापेक्षा सांगतो तुम्हासी भजारे. मग तुकोबरायला असंही म्हणता येतो, सांगतो तुम्हासी भजारे मसोबा, सांगतो तुम्हासी भजारे बिरोबा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. का? तोची एकदान ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वस्ती जैत म्हणून तो भगवंतू गा. सर्व गोष्टी आहे देण्यासाठी तो सक्षम आहे. तो हा देवाचाही देव आणि बळीया माझा पंढरी राव. तुम्ही त्याचं चिंतन करा, बाकीचं काही करायची गरज नाही. उपवास करत असताना उपवास सुद्धा जास्त नाही सांगितले. सोमवार आणि एकादशी धरा याच्यासाठी शास्त्र आहे. एकादशी करावं याच्यासाठी 9व्या स्कंदामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आहे आणि सोमवार धराव याच्यासाठी गाथ्यामध्ये तुकोबरायचं प्रमाण आहे. पण गुरुवार धराव याच्यासाठी प्रमाण कुठंच नाही. शुक्रवार धराव याच्यासाठी तर अजिबात नाही. अहो काही काही रविवार सुद्धा धरतात हो, अजिबात नाही. एका मुलीचं लग्न झालं मायांनो, तुमच्यासाठी उदाहरण आहे, कारण उपवास करायला तुम्ही 1 नंबर आहे महाराष्ट्रात. एका माय माऊलीचं लग्न झालं, थोडं लक्ष देऊन ऐका. लग्न झाल्यानंतर 2 महिन्यानं ती माहेरला आल्यानंतर तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी गेली. ए ठकू, काय ग, कस काय तुझ्या सासरचं वातावरण? तिच्या डोळ्याला धारा लागल्या. ही रडायला लागली. म्हणे, बाई, माझ्या बापाने सासर नाही पाहून दिलं ग, स्वर्ग पाहून दिलंय माझ्यासाठी. काय माझ्या सासरवाडीचं वर्णन करू ग? माझा सासरा माझ्या बापापेक्षा जास्त जीव लावतो मला. बर 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 बर. आणि सासू ग, काय माझ्या सासूचं वर्णन करू ग? सासू तर मला पोटच्या आई सारखं जपती. बर 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 बर. आणि देर ग, काय माझ्या देराचं वर्णन करायचं ग? मला छोट्या भावासारखा एवढा जीव लावतो. बर 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 बर. आणि ननंद ग, ननंद तर एवढी चांगली आहे, बा 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 बा, 24 तास माझं ऐकते, अजिबात मला कधी उलटून बोलत नाही. बर बर. देराचं सांगितलं, ननंदचं सांगितलं, सासूचं सांगितलं, सासऱ्याचं सांगितलं. आणि त्या ठकूला तिची मैत्रीण म्हणे, का ग बाई, ज्याच्यासाठी तू सगळं घरदार सोडून गेली तो नवरा ग? ठकू म्हणे, बाई, तो 6 महिने झालं मला बोलतच नाही. काय म्हणली? 6 महिने झालं तुम्हाला बोलत नाही. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. मायानो, लग्न झाल्यानंतर सासरवाडीमध्ये नवऱ्यानं प्रेम करावं का बाकीच्या लोकांनी? नवरा जर प्रेम करत असला तर सासू बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालती. सासरा बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी. देर बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो. ननंद बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालती. तसं नवरा म्हणजे एकादशी आहे. काय आहे नवरा म्हणजे? काय माया हो?
एकादशी आणि बाकीचे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार यांचं काय खरं आहे महाराज. सासू सासरे यांचा जास्त ताण घ्यायचा नाही. हरी आला हाता मग काहीची तुकोबराय सांगतात ना, व्रत एकादशी करीन उपवास, व्रत एकादशी करीन उपवास, एकादशी करीन उपवास, व्रत 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 एकादशी करीन उपवास. गाईल हरणेसी मुगी नाम, गाईल हरणेसी मुगी नाम, व्रत एकादशी करीन उपवास, व्रत एकादशी करीन उपवास. गाईल हरणेसी मुगी नाम, गाईल हरणेसी मुगी नाम, व्रत एकादशी करीन उपवास, एकादशी करीन उपवास. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थ व्रत. बस पंढरपूरची वारी केली ना आणि एकादशीचा उपवास केला ना तर बाकीचं काहीच करायची गरज नाही. हत्ती के पाव मे. आणि जगाचा मालक एकदा हातात आल्यानंतर बाकीचं काय घेऊन बसले. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया जाण्याच्या अगोदर माणसानं सावध झालं पाहिजे. जन्म पोरांनो शांत बसा. जन्म वाया जाण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. लक्ष देऊन ऐका. गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे का गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर? गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जा. तुमचं वय निघून गेल्यानंतर तुम्ही वाऱ्या करता अजिबात नाही. तरुणपणात करा. तरणा भाग्यवंत नटे हरी जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाये तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाये चुकू नको. अरे 65 वर्षाचा माणूस झाला की सरकार त्याला म्हणतं भाऊ तू घरी मर, फुकटचं पेन्शन घे, डोक्याला त्रास देऊ. मग 65 वर्षाचं म्हातारं सरकारला चालत नाही तर महाराज लोकांनी का पाटकुळी घेऊन फिरायचं का? ते नेमकं काय करायचं काय? वय झाल्यानंतर पक्षात किंमत राहत नाही तर परमार्थात कशी राहील? एवढं जरी कळलं तुम्हाला पुण्यावाल्या ना तरी भरपूर झालं. काय जास्त डोकं लावायची गरज आहे? कोणत्याही गोष्टी वयात पाहिजेत. तरणा भाग्यवंत. छत्रपती शिवाजी महाराजांना क्रांती म्हातारपणात नाही केली, वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकलाय. शंकराचार्यांनी शंकर भाष्य नावाचा ग्रंथ म्हातारपणी नाही लिहिला, वयाच्या 16व्या वर्षी लिहिलाय. अरे धर्मवीर संभाजी राजेने क्रांती केली वयाच्या 16व्या वर्षी. भारत भ्रमण केलाय स्वामी विवेकानंदांनी वयाच्या 16व्या वर्षी. आणि विश्वाला शांतीचा संदेश देणारा महात्मा ज्ञानोबराय सुद्धा वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितलेली. म्हणून परमार्थ वयात तोपर्यंत करा. एकदा वेळ निघून गेल्यानंतर काय महाराज घरचे किंमत देत नाही, बाहेरचे काय देणार? म्हणून जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करून घ्या. नाही जर केलं तर मग नाही तरी गेला जन्म वाया. आणि ज्याच्यासाठी प्रयत्न करत आहात ते प्रयत्न अगोदरही अनेक लोकांनी केले, आताही करतायत, पुढे जरी केले तरी त्याच्यात आतापर्यंत कोणी सक्सेस झाला नाही. प्रमाण घ्या. अजमेला पण जमेला बाप मसना गेला. अजमेला पण जमेला बाप मसना गेला. हो देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. तुम्ही लगेच गदरकड नका जाऊ, कीर्तनाकडे या. अजमेला पण जमेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. ऐका ना दादा, तुमचा आजा गेलाय, पंजा गेलाय, बाप मसनात गेलाय, त्याच्या कोण संसार झाला नाही. आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची महाराज?
संसारात जेवढे प्रयत्न करसाल तेवढं दुःख आहे, कारण याचं बीजारोपण दुःखातून झालंय. अभंगाचं दुसरं चरण. करिता भरोवरी दुरावसी दूरी, 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 भवाची पुरी वाववासी, 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 करिता भरोवरी दुरावसी दूरी, 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 भवाची पुरी, भवाची पुरी वाववासी, वाववासी, करिता भरोवरी दुरावसी दूरी, भवाची पुरी, भवाची वाववासी. घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात, करिता बरोबरी दुरावसी. ट्रबल कमी कर थोडं याचं. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहव. ज्याच्यासाठी प्रयत्न करत आहात असं वाटतंय माणसाला की हे झालं की मी सुखी होईल, ते सुखी नाहीच होऊ शकत महाराज माणूस. तुम्ही पहा ना, जे सत्तेत नाही तेही दुःखीचे, आणि जे सत्तेत ते सुद्धा दुःखीचे. तुम्ही म्हणसाल सत्तेत नाही ते दुःखी, जे सत्तेत नाही त्यांना कधी सत्ता येईल म्हणून दुःखी आहे, आणि जे सत्तेत त्यांची कधी निकाल लागल तेही दुःखीचे. म्हणजे टेन्शनच आहे ना सगळं. ज्याचं लग्न होत नाही तेही दुःखीचे, आणि ज्याचं लग्न झालं तर ते त्याच्यापेक्षा दुःखी आहे. ज्याला लेकरं होत नाही तेही टेन्शन मध्ये, ज्याला लेकरं होऊन ते सांभाळत नाही ते सुद्धा टेन्शन मध्ये, ज्याला कीर्तन नाही ते बी कंथ आहे, आणि ज्याला दररोजचे 3-3 येते तर त्याच्यापेक्षा टेन्शन मध्ये, ज्याला गाता येत नाही तेही टेन्शन मध्ये, ज्याला चांगलं गाता येतं सगळं टेन्शनच आहे महाराज. असे काही लोक पाहतो आम्ही की 200 कोटी रुपयाच्या त्यांच्या हवेल्या आहे महाराज, 50-50 कोटीचा बंगला, पण घरात दोघच जण, विठ्ठल रुक्मिणी, हे त्याच्या थोबाडाकडे पाहतात, ते त्याच्या थोबाडाकडे. चहा द्यायला माणूस नाही हो का, खायचे का? अरे काय झालंय माहितीये का, समाधान, शांती, आनंद हा कुठंतरी थांबण्यात आहे गड्यांना, कुठंतरी थांबलं पाहिजे. अरे थांबलं, समाधान माना. पैशाच्या मागं जर तुम्ही लागले ना तर हात तोडून देतो, पैसा तुम्हाला भेटणार नाही, पण तुम्ही थांबा, पैसा तुमच्या मागं लागला पाहिजे. प्रसिद्धीच्या मागं माणसांना नाही लागला पाहिजेत, आपण जिथं उभं राहू तिथं प्रसिद्धी आली पाहिजे, अशी तयारी ठेवा महाराज. परवा दिवशी माझा एक मित्र म्हणे मला आयफोन घ्यायचा. म्हणलं कशाला रे? नाही हो म्हणे, जर आयफोन हातात असला की थोडं माणूस ब्रँडेड दिसतो. म्हणलं मूर्खा, आयफोन भिकाऱ्याकडे बी झाली, मग तो का ब्रँडेड आहे का? आयफोन ब्रँडेड नाही, आयफोन आहे कोणाच्या हातात याला खूप महत्व आहे महाराज. आयफोन वापरतो रिचार्जला पैसा नाही, भिकाऱ्या वापरतो कशाला? आयफोन वापरतो त्याच्यात रिचार्ज
करायला पैसे नाही, अजिबात नाही. ज्या परिस्थितीमध्ये देवानं ठेवलंय ना तुम्हाला, त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहा. त्याच्यापेक्षा जास्त सुख नाहीच महाराज. तुम्ही जेवढी अपेक्षा करसाल, अरे आळंदीला आलो आपण त्यावेळेस आम्हाला खायला भेटत नव्हतं महाराज. कोणी भेटावं ना आम्हाला खायला न्यावं, कोणी आम्हाला चहा पाजावं अशी अपेक्षा. 1.5 रुपयाला चहा भेटत होत तरी चहा पाजत नव्हतं कोणी. मग त्या परिस्थितीत तरी समाधान राहिलो. आज किती चहा आहे, शुगर व्हायची वेळ आली एवढा चहा आहे, तरी समाधान नाही ना. पैसे नव्हते, पैसे पायालाच भेटत नव्हते. आम्ही ज्यावेळेस आळंदीला होतो त्यावेळेस अजिबात नाही. एकादश आली की एवढं टेन्शन यायचं, नेमकं काय खावं याचा मोठा प्रश्न होता. आज खायला एवढं आहे तर टाइम 1% नाहीये. खरं सांगू का, देवाचं गणित एवढं सुंदर आहे महाराज. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला खाऊ देत नाही, आणि ज्याला खायचं त्याला भेटत नाही. ज्याची पचनक्रिया चांगली आहे, जो 10 रोट्या खाऊ शकतो, त्याला भीक मागितल्याशिवाय जमत नाही. आणि काही खायला एवढं आहे की डॉक्टरने फक्त 4 टाइम गोळ्याच सांगितल्या, सकाळ दुपार संध्याकाळ. सकाळी 2 खातो, दुपारी 2 खातो, संध्याकाळी 2 खातो, बस गोळ्यावरच त्याचं जीवन आहे. पहा तुम्ही, भारतातले जेवढे काही श्रीमंत लोक आहे, भारतातले जेवढे काही दिग्गज लोक आहे, त्यांना कोणालाच पोरी नाही, पोर नाही, सगळ्याला पोरीचे. प्रॉपर्टी एवढी की महाराष्ट्र बसून देवाचं गणितच आहे. आमच्या गावात एक पोरग आहे गण्या नावाचं, लग्न झालं त्याचं मागच्या वर्षी. मला नेहमी फोन केला की म्हणायचं, पुरुषोत्तम दादा. मी म्हणायचो, काय रे गणप्या, मी अशा मुलीसोबत लग्न करीन ना दादा की माझ्या बायकोसारखी सुंदर बायको आपल्या गावात नसली पाहिजे. मला चांगली इच्छा आहे गण्या, देवान तुझी इच्छा पूर्ण करो. नेमकं गण्याचं लग्न ठरलं. गण्या फोन केला, हॅलो दादा लग्न ठरलंय माझं. म्हणलं बरं किती वाजता आहे रे? 7:30ची वेळ आहे, अमुक तारीख आहे. तुम्हाला लग्नाला यावंच लागतं. तुम्ही जर लग्नाला आले नाही, मंगलाष्टका म्हणली नाही, तर मी पुरीच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार नाही. मी खरं सांगू का, मी कधीच कोणाच्या लग्नाला मंगलाष्टक म्हणत नाही प्यारे मोहन. याचं कारण असं आहे, मी ज्याच्या लग्नात 4 मंगलाष्टका म्हणल्या त्याचं फक्त 4च महिने टिकलो हो. ज्याच्या लग्नात 2 महिने, दुसऱ्या महिन्यातच त्याचं उनगडलं. त्याच्यामुळे मी कोणाच्याच लग्नात मंगलाष्टका म्हणत. एका बावळ्यानं माझं युट्यूबवर मंगलाष्टक टाकलेलं आहे. लोक मला कीर्तनाचं, लोक एक तर त्या दिवशी म्हणे तुमची बँड पार्टी का. म्हणलं हो. काय म्हणतील लोक. ह्या सोशल मीडियामुळे पूर्वी कीर्तन करायच्या तारखे घेण्यासाठी घरी जावं लागायचं. 2 दिवस मुक्काम करायचा तो महाराज आल्यावर. तर आता एवढं सोपं झालं, युट्यूबवरच नंबर टाकतात ते युट्यूबवाले. शहाणा स्वदेश म्हणे, हो हॅलो पुरुषोत्तम महाराज का. आपण म्हणा हो आमच्या आवळवाडीमध्ये सप्ताह आहे. बर सांगा ना कोणता दिवस घालायचा तुमचा. म्हणजे कोणता दिवस घाला 13वा. सोपं झालं महाराज. ऐका ना, काय सांगत होतो मी तुम्हाला. गण्या, काय सांगत होतो गण्या. मी लग्नाला गेलो, शेवटची मंगलाष्टक चालू होती. मला लांबूनच बामणान पाहिल्यावर बामण काका म्हणे, अरे मला 1 महिना टिकू दे त्याचं. शेवटची मंगलाष्टक चालू आहे, तरी शेवटी माईक माझ्या हातात दिला. तदेव लग्नं श्रुतं तदेव तालाबलं चंद्र बलं तदेव विद्याबलं चंद्र बलं तदेव लक्ष्मीपती देव. झालं, लग्न झालं. मग आता सगळे महाराज आलाय, गावचा महाराज आहे, जय हरी राम राम श्याम श्याम झाला. आणि गण्याला भेटायला मी वरती गेलो, स्टेजवर गण्याच्या हातात हात दिला. मला गण्या अभिनंदन झालं बाबा एकदाच तुझं लग्न. आणि 2 मिनिटांनी गण्याच्या बायकोकडे गेलो. खोटं सांगत नाही, असं काळं डांबर टाकलं देवान त्याच्या नशिबात की काला मीन्स काला, फक्त दातच पांढरे होते. गण्याला म्हणलं गण्या कसं. म्हणे देवा हे असंच आहे, जे पाहिजे ते भेटत. देवानं प्रत्येक गोष्ट जर प्रत्येकाच्या मनासारखी दिली, देवाची किंमत कशी राहील. म्हणून ज्या गोष्टीमध्ये दिलं त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. ठेविले आनंदे चित्ती असू द्यावे समाधान, समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे. म्हणून ज्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेमध्ये देवाचं चिंतन करा. आणि जर तुम्ही इथं येऊन देवाचं चिंतन नाही केलं तर मग हा हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरत सेवटी काळ बांधून येईल. सरत सेवटी सरत सेवटी काळ बांधून येईल. सरत सेवटी एका जनार्दनी आमचे काय वाचाईल. एका जनार्दनी आमची कर्म
हा नाथ बाबाचा पिंगळा आहे. काय